शारदा बॉयज हॉस्टेल लातूर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर, हा ट्यूशन एरिया, सुतमिल रोडचा परिसर, सुतमिल रोड आहे तो, आणि इकडे आपली ही बिल्डिंग, आणि हा इकडे विद्याराधनाचे 5 हॉल आहेत तो परिसर, आणि ते जी गाडी दिसते त्या गाडीच्या पलीकडच्या बिल्डिंगच्या पाठीमागे आपल्याला मेन ट्यूशन एरिया पाहता येईल। अतिशय स्वच्छ, सुंदर, शांत परिसर असलेला हा शारदा बॉयज हॉस्टेलचा परिसर आहे। CCTV कॅमेऱ्याने युक्त असा। आता प्रवेश करतोय आपण आतमध्ये। या ठिकाणी ROच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे। हे स्वागत कक्ष आहे। आमचा 17-18 वर्षापासूनचा रिझल्टही आपण पाहू शकता। हे RO फिल्टर आहे। गुळण्या करण्यासाठी किंवा पिण्यासाठी कोमट पाणी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळेल। या ठिकाणी आरसा आहे, घडी आहे, आणि स्वच्छ सुंदर परिसर सुद्धा आहे। या ठिकाणी विद्यार्थ्याची जेवणाची व्यवस्था सुद्धा आम्ही केली। अशा पद्धतीने घरगुती स्वादिष्ट रुचकर चवदार जेवण आहे। रॅक, कॉट सिस्टीम आहे। ट्यूशन हॉलचा परिसर, ट्यूशन हॉल सुद्धा या ठिकाणी आहे। आता आपण पहिल्या मजल्यावर जात आहोत। हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना आपले चप्पल ठेवण्यासाठीची ही जागा आहे। या ठिकाणी गॅलरी आहे। कपडे वगैरे विद्यार्थी वाळू घालू शकतात। या ठिकाणी वळण आहे, गिझर आहे, अग्निशमन यंत्र सुद्धा आहे, CCTV कॅमेरा। या ठिकाणी व्हाईट बोर्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना प्रश्न वगैरे सॉल्व करण्यासाठी इथं कपडे वगैरे विद्यार्थी देऊ शकतात। या मजल्यावरील रूम नंबर 3, 2 बेडची रूम आहे। खिडकी, कॉट वगैरे व्यवस्था असणारी 4 बेडची रूम या ठिकाणी आहे। खिडकीला पडदा, रॅक, असं लॉकर, हँगर, स्टडी चेअर वगैरे आहे। रूम नंबर 5, असा सुंदर परिसर आहे। या ठिकाणी आपण बाथरूमही पाहू शकता। हे वॉश बेसिन आहे, आरसा आहे, बाथरूम। अशीच स्वच्छता कंटिन्यू ठेवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। जवळपास 7 ते 8 वर्षापासून आम्ही वसतिगृह चालवतो। 17 ते 18 वर्षापासून संस्कृत विषयाची ट्यूशनसुद्धा आम्ही चालवतो। अतिशय सुंदर अशा पद्धतीच्या रूम्स, सुटसुटीत व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आता आपण दुसऱ्या मजल्याकडे आपण प्रस्थान करतोय। अनेक विद्यार्थी या बिल्डिंगमध्ये राहून डॉक्टर, इंजिनियरसुद्धा झालेले आहेत, आणि मनस्वी आनंदही होतो। खरंच असं आम्ही ऐकून असतो की वसतिगृहामध्ये विद्यार्थी गडबड, गोंधळ, धिंगामस्ती वगैरे करतात, भांडणतंटे, पण अगदी निर्व्यसनी, सुसंस्कारिक विद्यार्थी आम्हाला दरवर्षी लाभतात। यासाठी आमचं कुठंतरी सौभाग्य आहे असं आम्ही समजतो। या ठिकाणी रूम नंबर 8 पासून ती सुरुवात आहे। रूम नंबर 10 आपण पाहू शकतो। छान व्यवस्था केलेली आहे।
कारण विद्यार्थ्याचं समाधान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काचं दुसरं घर म्हणायला हरकत नाही. जेवणसुद्धा रुचकर, चवदार, स्वादिष्ट, पौष्टिक अशा पद्धतीचं आम्ही देतो. मेस कंपल्सरी ठेवली नाही, कारण विद्यार्थ्याच्या मनावर आहे त्याला आपल्या इथं जेवण करायचं का बाहेर कुठे जाऊन जेवण करायचं ते. प्रत्येक मजल्यावर अशा पद्धतीचे राउटर आहेत वायफायचे. 2 बेड, 3 बेड, 4 बेडच्या अनेक रूम उपलब्ध आहेत आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे सध्या ॲडमिशनसुद्धा झालेले आहेत. हा अतिशय कमी फीसमध्ये आम्ही या ठिकाणी विद्यार्थी कपडेसुद्धा वाळू घालू शकतात. आता आपण तिसऱ्या मजल्याकडे जातो आहे. अतिशय शांत परिसर असलेला हा वसतिगृहाचा भाग आहे. या ठिकाणी तर अगदी 2,500 रुपयाला पर बेड आम्ही ठेवलेला आहे. ह्या टाक्या आहेत सांडपाण्याच्या, वर पिण्याचे पाण्याच्या संदर्भातल्या 2 टाक्या आहेत. बरेचसे विद्यार्थी कपडे इथेही धुतात आणि या ठिकाणी ओळणीवर वाळू घालतात. इथेही गिझर आहे. बाथरूम पाहू शकता आपण. सगळीकडे स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक मजल्यावर डस्टबिन, सुपली आणि झाडूसुद्धा ठेवलेला आहे. मग दिवसाला एकदा सर्व रूमची स्वच्छता करण्यात येते. या ठिकाणी तर पर बेड 2,500 रुपये आहे. एवढं कमी का? तर वरच्या बाजूला पत्रे आहेत, त्याच्या बाजूला POP आहे आणि पत्र्याच्या वर थंडा घर म्हणून गरम होऊ नये यासाठी कलरसुद्धा केलेला आहे. सर्व सोयींनीयुक्त, स्वच्छतायुक्त वायफाय, CCTV, RO, पाणी, खास व्यवस्था आहे. अशा पद्धतीची POP आहे या ठिकाणी. हे कॉट व्यवस्था, रॅक. एक वेळ अवश्य आपण भेट द्यावी आणि पसंत आलं तरच आपण आपला प्रवेश निश्चित करावा. कारण आम्ही ट्युशनच्या माध्यमानं आणि हॉस्टेलच्या माध्यमानं एक चांगल्या अभ्यासू विद्यार्थ्यांची सेवा करतो आहे. याचा कुठंतरी खरंच मनस्वी आनंद होतो आहे. कारण सेवेतून परमार्थ साधणं हेही महत्त्वपूर्ण आहेच. आणि परिसरामध्ये अनेक झाडांची लागवडसुद्धा आम्ही रस्त्याला केलेली आहे. 2017पासनं हित करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. तर धन्यवाद. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे गर्णीकर, शारदा संस्था क्लासेस, लातूर.